नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसीमध्ये निघोजे तालुका खेड हद्दीतील एका खासगी कंपनीत क्रेन चालकाने हयगईने वाहन चालवल्यामुळे एका कामगाराचा चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात सत्येंद्र श्रीनिवास साकेत वय वर्ष 21 या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सत्येंद्रच्या भावाने दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निघोजे येथील अँडेरिवा इन्फ्राट्रेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अँगल वाहतुकीचे काम सुरू होते. फिर्यादी आणि त्यांचा मावस भाऊ सत्येंद्र हे क्रेनला जोडलेल्या अँगलची वाहतूक करत होते. यावेळी अँगल उचलण्यासाठी जोडलेल्या चैनला दोन्ही बाजूंनी पकडून तो चालत असताना क्रेन चालकाने निष्काळजीपणे क्रेन चालवली. त्यामुळे सत्येंद्र यांचा तोल जाऊन ते खाली पडले आणि क्रेनचे टायर त्यांच्या अंगावरून गेले. या अपघातात त्यांच्या कमरेला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, तर पोलीस पुढील तपास करत आहेत. चाकण औद्योगिक भागातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून 23 गुन्हे उघडकीस आणून त्यातील 52,91,000 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. 11 तोळे सोने, 1.5 लाख रुपये रोख आणि 20 दुचाकी वाहने असा मुद्देमाल मूळ मालकांना देण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटना, घरफोडीच्या घटना व इतर चोरीच्या घटनांच्या प्रकरणात दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी चोरीसह विविध गुन्ह्यांचा छडा लावून 23 गुन्हे उघडकीस आणले आहे. सदर उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोटरसायकल, सोन्याचे दागिने, मोबाईल, टेम्पो आणि रोख रक्कम असा एकूण 52,91,800 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. शनिवारी 16 मे 2026 रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीमध्ये मूळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ठमाळ यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आणि इतर 4 गाड्या असं एकूण टोटल 52 लाखाचा मुद्देमाल. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने दुचाकी उभी करून थांबलेल्या तरुणाला 4 ते 5 जणांनी दगडांनी गंभीर मारहाण केल्याची घटना शनी मंदिर चाकण परिसरात घडली आहे. या प्रकरणी 4 जणांवर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेदनकरवाडी तालुका खेड येथील एका 17 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव ट्रकने टेम्पोला धडक दिल्याने टेम्पोच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला, तसेच चालक गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे तालुका खेड या गावाच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी गजानन त्रिंबक दराडे वय वर्ष 37 सध्या राहणार मोई, मूळ राहणार हिंगोली यांनी चाकण उत्तर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन भीमराव केदार राहणार गेवराई बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी परिसरात एकाच जमिनीची पुन्हा विक्री करून तब्बल 70 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जमीन व्यवहारातून विश्वासघात झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय भरत खैरे राहणार साईबाबानगर आळंदी आणि इतर निष्पन्न व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वीज महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नौदलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाला गच्चीलगतच्या उच्च विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यात हात, पाय, पोट आणि पाठीला गंभीर भाजल्यानं तरुणाचे नौदलात जाण्याचे स्वप्न भंग पावले आहे. दुसरीकडे या घटनेला 10 दिवस उलटून गेल्यानंतरही हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास महावितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. अनिरुद्ध प्रशांत पाटील वय वर्ष 17 राहणार एंजल स्कूलजवळ चरोली खुर्द असे शॉक बसून गंभीर भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिरुद्ध हा 12वीच्या वर्गात शिकत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी महावितरण कंपनीने परिसरातील रहिवाशांची कोणतीही परवानगी न घेता घरांच्या गच्ची जवळून धोकादायक पद्धतीने उच्च विद्युतवाहक तार टाकली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शुक्रवारी झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्यानं व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रावेत परिसरातील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. ही घटना शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी मॉलसमोर थांबत अचानक गोळीबार सुरू केला. आरोपींकडे 2 पिस्तूल होते आणि त्यांनी मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.
गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि काचेवर आदळल्यानं नुकसान झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली, तर आरोपी काही क्षणांतच घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले जेव्हा सोशल मीडियावर शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने पोस्ट टाकत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला. संबंधित पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल असा धमकीवजा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना लक्ष करून गुन्हेगारी टोळ्यांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे. पोलीस या पोस्टची सत्यता तपासत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई म्हणवणाऱ्या व्यक्तीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. जो आमच्या विरोधात जाईल त्याची आमच्यासोबत लवकरच भेट होईल अशा स्वरूपाची धमकी या ऑडिओमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा ऑडिओ प्रत्यक्षात बिश्नोई गँगशी संबंधित आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव पुन्हा चर्चेत आला आहे. चाकण शहरातील P1 P2 परिसरात सुरू असलेल्या टोईंग व्हॅन कारवाईमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती. व्यापारी, कामगार, उद्योजक तसेच सर्वसामान्य वाहनधारकांना अचानक होणाऱ्या कारवाईमुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. दंडात्मक कारवाईची पद्धत, संवादाचा अभाव आणि पर्यायी पार्किंग व्यवस्थेची कमतरता यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व चाकण नगर परिषदेचे गटनेते नितीन गोरे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्याने बैठक घेत पाठपुरावा केला. अनेकदा प्रयत्न करून आणि अधिकारी वर्गाने आश्वासने देऊनही पुन्हा कारवाई केली जात होती. अखेर नितीन गोरे यांनी सदर विषय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला. शहरातील परिस्थितीची सविस्तर माहिती देत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना फोनवर सूचना केल्या. त्यानुसार P1 P2 परिसरातील टोईंग व्हॅन कारवाईला कायमस्वरूपी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे चाकण शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून व्यापारी व उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्णय म्हणजे नागरिकांच्या भावना आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ट्रॅफिकमुळे टोईंग व्हॅन तिकडे काम केलं की ते आता पार्किंगची व्यवस्था होईपर्यंत पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि आपले लोक गाड्या उचलतात, तर ते पार्किंगची व्यवस्था होईपर्यंत त्यांना थोडी मदत करा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मान्सूनने अधिकृतरित्या भारतात प्रवेश केला असून तो अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये वातावरणात मोठा बदल जाणवत असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमान परिसरात सध्या पश्चिमेकडील वारे वेगाने सक्रिय झाले. ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वाहणारे हे वारे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार करत आहेत. गोव्यात 5 जूनपर्यंत, कोकणात 6 जूनपर्यंत आणि पुण्यात 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. खेड तालुक्यात शनी अमावस्या म्हणजेच शनेश्वर जयंतीनिमित्त विविध शनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली होती. राजगुरुनगरमध्ये अनेक भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. चाकणमधील बाजारपेठेतील शनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अतिशय उत्साहामध्ये शनी जयंती साजरी करण्यात आली. मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर अंतर्गत राजगुरुनगर बस स्थानक येथे जनजागृती करून साजरा करण्यात आला. डेंग्यू आजारविषयी जनजागृती तसेच विविध डास उत्पत्ती स्थानांबाबत माहिती देण्यात आली. चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी हद्दीत अशा प्रकारे सर्रास कचरा पेटून प्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 मे 2026 रोजी कांद्याची 3250 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रति किलोस 5 ते 12 रुपयाचा दर मिळाला अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण 27 मे रोजी आहे, त्यामुळे चाकण येथील जनावरांच्या बाजारात सध्या मोठी उलाढाल सुरू झाली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर विविध भागातून व्यापारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने बोकड खरेदी व विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. चाकण मार्केटमध्ये चक्क 1 लाख रुपयांना बोकडांची विक्री होत असल्याचे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले. तर आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण आवारामध्ये आपण बघितलं असेल की बकरीच्या पार्श्वभूमीवरती प्रचंड मोठा हा शेळ्या मेंढ्यांचा बाजार त्या ठिकाणी भरला आहे आणि जवळपास 50,000 शेळ्या मेंढ्या या बकरीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या आहेत. या हायेस्ट बोकड्याचा रेट खऱ्या अर्थाने 1 लाख रुपयाला विक्री त्या ठिकाणी झाली आहे. आणि मग अशी यांनीच मला सांगितलं की सांगलीवरून त्या ठिकाणी आले की 1,30,000ला एक बोकडा मागितला, पण 1.5 लाखाच्या खाली द्यायला तयार नाही. तर हायेस्ट या बाजारातील विक्री ही 1.5 लाखाची असू शकते. खेड तालुक्यात पाणी टंचाई कृती आराखडा करताना निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील व जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी खेड पंचायत समितीचे प्रशासन, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर राजगुरुनगरमध्ये पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. हेतू आहे तो खेड तालुक्याच्या नागरिकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचं पाणी ही सगळ्यात मूलभूत गरज नागरिकांची आहे आणि पिण्याचा पाणी पुरवठा हा सगळा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे. म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद या 3 संस्थांची ही जबाबदारी आहे. तर साधारणपणानं टंचाईचा जो काळ असतो उन्हाळ्याचा, हिवाळा संपल्यानंतर त्या टंचाईच्या काळामध्ये टँकर लागू नयेत किंवा जिथं टँकर द्यावे लागते टँकर देणं यासाठी एक टंचाई आराखडा आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे करतो आणि हा टंचाई आराखडा तयार करण्याचं काम हे तालुका पातळीवर पंचायत समिती करते. मग त्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार हे 3 प्रशासकीय अधिकारी त्याला जबाबदार राहतात, त्यांच्या सह्या त्याच्यावरती असतात. आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवर तालुका पंचायत समितीचे सभापती आणि तालुक्याचे आमदार यांच्याही सह्या त्या टंचाई आराखड्याला असतात. साधारणपणानं हा टंचाई आराखडा करत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच यांना हे कळवायचं असतं की बाबा तुमच्या गावची स्थिती काय आहे. जर तुम्हाला टँकर लागणार असेल तर मग त्याची मागणी घ्यावी लागते आणि टँकर बंद करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना दिलेल्या आहेत त्या नेहमीप्रमाणेच्या जवळजवळ 13 प्रकारच्या उपाययोजना आहेत, 12-13 प्रकारच्या. त्यातल्या आता काही बंद झाल्यात. तर ज्या रेग्युलर उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजनेमध्ये तुम्ही एक आराखडा तयार करून जिल्हा परिषदला पाठवायचा असतो आणि जिल्हा परिषद तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देतात. असं काही टार्गेट दिलेलं नसतं कुठल्या तालुक्याला तुम्ही एवढाच पाठवा. तिथली परिस्थिती बघून किंवा तिथली टंचाईची स्थिती बघून तो आराखडा द्यायचा असतो. आता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याकडं 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीचा पूरक टंचाई आराखडा मंजूर केलेला आहे. तो 35,74 लाख रुपयाचा आहे. एवढा मोठा टंचाई आराखडा आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टरनी मंजूर केला, त्याचा मंजुरीचा आदेश पण निघाला. आता सर्वे एस्टिमेट आणि पुढची कारवाई सुरू आहे. पण पत्रकार परिषद आम्ही यासाठी घेतली की आता मी काही जिल्हा परिषदेच्या सभागृहात नाही, पण एक नागरिक म्हणून किंवा एक सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता म्हणून जे मला भयंकर चूक आपल्या तालुक्याच्या आराखड्यामध्ये दिसली ती आपल्या पत्रकार बांधवांच्या समोर, नागरिकांच्या समोर मांडावी, ती मी मांडतोय. आणि नंतर मग गणेशभाऊ बोत्रे असतील किंवा जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य त्यांच्या सभागृहामध्ये त्याच्याबद्दल आवाज उठवतील. परंतु आता एवढी मोठी चूक आपल्याकडनं झाली आहे की खेड तालुक्याचा टंचाईचा जो आराखडा झालेला आहे तो टंचाईचा आराखडा हा आपला टंचाईचा आराखडा त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेला पाठवला आणि तो मंजूर झालेला आहे. साधारणपणानं आपल्याला माहीत असलं पाहिजे की या टंचाई आराखड्यावरती तहसीलदार आपल्या तालुक्याची त्यांची सही आहे, गटविकास अधिकाऱ्यांची सही आहे, उपअभियंता पाणी पुरवठ्यांची सही आहे, पंचायत समितीच्या सभापतींची सही आहे आणि तालुक्याच्या विधानसभा सदस्य आमदारांची सही आहे. एवढे सगळे जबाबदार महत्त्वाचे व्यक्ती या आराखड्यावर सही करतात. असं असताना या आराखड्यामध्ये आपल्या तालुक्यातली जी स्थिती आहे ती आपण जर बघितली तर अनेक उपाययोजनांमध्ये काही आपल्या तालुक्यात सुचवलं गेलं नाही. कारण एकतर लोकप्रतिनिधीशी चर्चा केली नाही, संवाद केला नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर एकंदर जिल्ह्याचा आराखडा पाहिला तर समजा आपण एक उदाहरण घेऊ, आंबेगावच्या आराखड्यामध्ये त्यांनी काहीच मागितलं नाही. तर का नाही मागितलं तर त्यांनी टँकर पण मागितले नाही, एकही टँकर त्यांनी सुचवला नाही. मग तिथं उपाययोजनांची गरज नाही. पण आपल्या तालुक्यामध्ये साधारणपणानं 150 ठिकाणी आणि 150 टँकर लागतील. त्याच्यामध्ये 41 गावं आणि 109 वाड्यावस्त्या सुचवलेल्या आराखड्यामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यानं त्या ठिकाणी टँकरची स्थिती आहे असं कळवलेलं आहे. मग एका बाजूला टँकरची स्थिती अशी असेल तर टँकर बंद करण्यासाठी किंवा टँकर लागू नये म्हणून ज्या उपाययोजना करायच्या असतात त्या उपाययोजनांमध्ये आपण काही काम केलं नाही. आता विंधन विहिरी आहे, आपण बोरवेल घेतो. आता एका बोरवेलला आता 80 ते 1 लाख रुपये लागतात, 80,000 ते 1 लाख रुपये लागतात.
आता ग्रामपंचायतची क्षमता उत्पन्न पश्चिम पट्ट्यातले कमी आहे, त्याच्यामुळे त्या करू शकत नाही. विंधन विहीर कुपनलिका घेण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 1461 विंधन विहिरी मंजूर झालेल्या आहेत. त्या अधिकाऱ्याचं पण आहे, तहसीलदाराचं पण कर्तव्य आहे, गट विकास अधिकाऱ्याचं पण आहे, पाणीपुरवठा डेप्युटीचं पण आहे आणि आमदारांचं पण आहे, सभापतीचं पण आहे. सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये आहे. याची प्रांतांची मला याच्यावर सही दिसत नाही आहे, पण बाकी सगळ्यांनी सह्या केल्यात आणि मग त्या सगळ्यांची जबाबदारी 20 दिवस तुमच्या हातामध्ये होते, तुम्ही बघितलंच नाही. त्याच्यामुळे आपल्या तालुक्याच्यामध्ये तुम्ही सगळा आराखडा तुम्हाला कॉपी दिलेली आहे. हा ओरिजिनल जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरीचा आराखडा आहे, तो पण माझ्याकडे आहे तुम्हाला पाहण्यासाठी. तो 7 तारखेला त्यांनी मंजूर केला, तो 8-9 तारखेला बाहेर आला, त्यामुळे त्याला आम्हाला त्याची कॉपी मिळाली. आता माझी मिसेस सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र देईल, बाकीचे सदस्य त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पत्र देतील की या आराखड्यात आता काही दुरुस्ती करता येईल का. आता असं आहे की आम्ही जर ठरवलं तर आराखडा सोडून एखादं काम जर महत्त्वाचं असेल तर ते आपल्याला मंजूर करता येतं. त्यामुळे ते आपण ताकद लावून ते करू शकतो. पण एखाद्या केसमध्ये असं सर्रास आपण आराखडा म्हणजे करायला आली प्रसिद्धी, तुम्ही ह्याची टंचाई आराखडा करून याची रील करायला पाहिजे होती ना. आम्ही एवढे पैसे आणले, तुम्ही लग्नाची रील करायला लागले आणि त्याची जाहिरात करायला लागले. लोकपर्यंत काम आहे का? तुम्हाला लोकांनी निवडून कशाला दिले? बोलवणं गरजेचं होतं. तुम्ही हे काम करा ना, आराखडा करा, याच्यावर पैसा असताना चांगलं काम करून दाखवा, मग प्रेस घ्या, मग तुमची रील बनवा. आता हे लग्नाची रील करायला लागले लोक, तर शेवटी लग्न हे सार्वजनिक काम नाहीये. लग्न हे व्यक्तिगत कौटुंबिक कार्यक्रम आहे. हे टंचाई पिण्याचं पाणी हे सार्वजनिक काम आहे. लोकांनी आपल्याला निवडून यासाठी दिलेलं आहे, लक्षात घ्या. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवार दिनांक 17 मे 2026 ते 16 जून 2026 पर्यंत हा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. मागील तब्बल 99 वर्ष ही परंपरा अखंडितपणे सुरू असून हा 32वा अधिक मास कार्यक्रम ट्रस्ट मार्फत होत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. उद्या 17 मे 2026 पासून 30 दिवस अधिक मासानिमित्त भव्य असा धार्मिक कार्यक्रम कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा या ठिकाणी होणार आहे. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टमार्फत गेले 99 वर्षे ही परंपरा अखंडित सुरू आहे. हा जो आहे 32वा अधिक मास कार्यक्रम आता साजरा करण्यात येत आहे. तरी सर्व देणगीदार यांनी सरळ हाताने ट्रस्टला मदत केली. ट्रस्टचे अध्यक्ष आमचे रामभाऊ कांडगे साहेब असतील आणि अन्य सगळे आमचे भुजबळ साहेब असतील, जाधव साहेब असतील, देशमुख साहेब असतील, आमचे अमोलदादा जाधव असतील आणि अन्य सर्वच अरुण देशमुख सर असतील, या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे आणि सर्व भाविक भक्तांचं आणि जनतेचं देखील या ठिकाणी मोठं योगदान आहे. त्यामुळे हे यशस्वी कार्यक्रम होत आहेत. मागीलही अधिक मास अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा करण्यात आला आणि यावेळी देखील असाच कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात ट्रस्ट करत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा, हीच आग्रहाची विनंती. धन्यवाद. आरोग्य सेवेचे नवे बळ होरिबा इंडियाकडून रुग्णवाहिका. चाकण औद्योगिक परिसरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण ही चिंताजनक बाब बनली. अनेकदा वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने अमूल्य जीव जातात. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत होरिबा इंडियाने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजकडे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान केली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 मे 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, त्यांची आवक ही प्रचंड घटलेली आहे आणि भावसुद्धा थोड्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु काही पुढच्या भविष्यकाळामध्ये थोडे बाजारभाव जास्त दाट वाढण्याची शक्यता आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 7 ते 12 रुपये किलो आहे. फुलावर असेल, फुलावर 10 ते 12 रुपये किलो आहे. वांगीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. टमाटे 20 ते 30 रुपये किलो झालेले. कारले असेल, कारलेसुद्धा भाव वाढलेले आहेत. कारले 40 ते 45 रुपये किलो झालेले. गवारीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो झालेला आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची असेल, मिरचीसुद्धा 30 ते 45 रुपये किलो आहे. दोडका असेल, दोडकासुद्धा भाव वाढलेले आहे. 40 ते 50 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची असेल, शिमला मिरची 50 ते 55 रुपये किलो झालेले आहे. श्रावणी घेवडाचे भाव वाढलेलेच आहे. श्रावणी घेवडा 180 ते 190 रुपये किलो झालेला आहे. वालवर 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. चवळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव वाढलेले आहेत. राजमा 100 ते 110 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडीचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. भेंडी 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. गाजरसुद्धा 15 ते 20 रुपये किलो झालेले आहे.
घोसाळे सुद्धा 30 रुपये ते 35 रुपये किलो झालेले, बीट 20 ते 30 रुपये किलो झालेले, काकडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले, पापडी असेल पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले, वाटाण्याचे भाव टिकून आहेत, वाटाणा 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी 1 नंबरची असेल, मेथी 25 ते 30 रुपये, हलकी मेथी असेल ती 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.